उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी सकाळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा, महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेस भेट दिली. दरम्यान पवारांनी येथील कामांबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या, तसेच स्थानिक रहिवाशांशी चर्चा देखील केली. भिडेवाडा येथे जागेची मर्यादा लक्षात घेत तज्ज्ञांशी चर्चा करूनच स्मारकाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. तर पुढच्या पिढीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य लक्षात राहावे आणि याच ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू झाली हे कळावे, या पद्धतीने सर्व स्मारकाची रचना करण्यात येणार आहे. दरम्यान अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला होता. ते काय म्हणाले पहा. पूर्वीची शाळा होती, सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंनी तिथं न केली, क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी. त्याच्यामुळं त्यांना एक आठवण पण राहिली पाहिजे पुढच्या अनेक पिढ्यांना, इथं विशेषतः मुलींना, की आपल्याला पहिल्यांदा मुलींची शाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली. अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये होतील. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुल्यांचे चांगल्या पद्धतीनं तिथं शाळा करायची. आता मी आयुक्ताला विचारलं की आपण त्यांच्या नावाने ती शाळा सुरू करतोय, त्यावेळेस काही तज्ज्ञांचा पण आम्ही सल्ला घेणार आहे, किंवा तुम्ही जर त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असाल किंवा तुमचं काय मत आहे, ह्यांचं काय मत आहे, आणि इतरांची वेगवेगळ्यांची मतं घेऊन त्याच्यात जो चांगला पर्याय होईल, ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4 असे 4-5 हेरिटेजचं काम करणारे. आता आपल्या पुण्यामध्ये देखील बऱ्यापैकी हेरिटेजचे कामं करणारे लोक आहेत. आपलं पाठीमागे तुम्हाला आठवत असेल आपलं विभागीय आयुक्त कार्यालय आपण त्यांच्याकडनं करून घेतलं. आता ससूनची काही कामं त्यांच्याकडनं चाललेली आहे. मध्ये भाऊसाहेब रंगारी आपलं जो 5 मानाच्या गणपतीपैकी एक आहे, त्यांनी पण फार सुंदर काम मी मध्ये गेलो होतो पाहायला, चांगलं काम केलेलं आहे. ते हेरिटेज काम करणाऱ्या आर्किटेक्टलाच दिलेलं होतं. अशा प्रकारे कॉर्पोरेशन राज्य सरकार मिळून ह्याच्यामध्ये पुढाकार घेईल.